आता काय करायचं माहित नाही, मला भीती वाटते. झोप पण लागत नाही आता तर. आय गेस मला असं वाटतं की मंजिरी मॅडम असतील. माया जाऊ घड दरवाजा उघडचा. नाही नाही, मी नाही, तुम्ही जा. अजित जा तुझा. सारखं सारखं काय मिजा तू जा ना, तू जा. मी नाही जाणार यावेळेला. तू जा. यांना सांग. ए उभे. ओ बाबा जा. मी नाही बायको तुझं घर की नाही तू घर जा. अरे मी का दरवेळेस पुढे पुढे. बरं थांबा. आपण एक काम करूया. हा आपण सगळे एकत्र जाऊया. हा चला. चल. जा. माया आणि अजित तुम्ही पुढे राहा. नाही तुम्ही सोबत राहा. गौरी, मीरा, कशी आहेस बाळा? बाबा तुम्ही इथे. तू वेदाची काळजी करू नकोस. मी अनन्याला स्पेशली उठून तिच्यासोबत थांबायला सांगितलंय. ऐक, मला काहीतरी खूप विचित्र वाटतंय. मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोला ना, काय झालंय? हे बघ, मला असं खरंच वाटतंय की मी रुद्रकेतूंना बघितलंय. तो भास नव्हता. तो भास असूच शकत नाही. ह्या आधी असं कधी झालं नाही. दिवसभर मी त्यांचा विचार करत नव्हतो. मी तुला सांगतो, मी त्यांना बघितलंय. आय एम क्वाईट शुअर. मीरा, सापडलं का आत्मा? हिला कसं कळलं की मी ताईला शोधतेय? काय बोलतीयस तू? अरे अथर्व, ही तुझी बायको ही नॉर्मल नाहीये. मेलेली माणसं शोधतात तिला. काय बोलायचंय? स्पष्टच बोल ना जरा. आता मी स्पष्टच बोलते. माझ्या खोलीमध्ये आता ना एक म्हातारा माणूस आलेला. म्हणजे माणूस नव्हता तो भूत होता किंवा आत्मा काय जिवंत होतं काय. सॉरी मला कळत नाहीये. पण तो आला आणि त्यांनी तुझं नाव घेतलंय आणि निघून गेला तो. रुद्रकेतूच असणार. ते मला शोधतायत. कुठे गेले तू? कुठे गेला म्हणजे मला कसं माहित कुठे गेला? अगं तू पाहिलंस ना, सांग ना कुठे गेले ते. अरे पण मी त्याला फॉलो नाही केला ना. तो कुठे गेला? माया ऐक ना मीरा, तू का हिच्याकडे लक्ष देतेस? मीरा, तुला खरंच बाबांचा आवाज आला होता? खरंच आला होता आवाज. मीरा, बाबा मीरा,
आपल्या घरात ना रोज काहीतरी नवीन नवीन होतच असतं. हम्म. आता हा स्मशान जोग्या कशाला आला इथे हा नक्की माणूसच आहे ना का आत्मा आहे? कोणाच ठाऊक.